लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। परभणीच्या जिंतूर तालुक्यातील ग्रामीण आणि शहरी भागातील तीव्र पाणी टंचाईवर तात्काळ उपाययोजना करा आणि राशन कार्ड धारकांचे विविध प्रश्न तात्काळ मार्गी लावण्यासाठी माजी आमदार विजयराव बांबळे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आज रोजी तहसीलदार यांना लेखी स्वरूपात निवेदन देण्यात आले। जिंतूर तालुक्यातील ग्रामीण आणि शहरी भागात उन्हाळा सुरू झाल्याने पाण्याची पातळी खोल गेली आहे, त्यामुळे पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे। अनेक गावात, वाडी, वस्ती आणि तांड्यावर तसेच शहरातील अनेक प्रभागात दूरवरून पाणी महिलांना डोक्यावर आणावे लागत आहे। भर उन्हात पायाची पायपीट करावी लागत आहे। अनेक ठिकाणी मोडकळीस आलेल्या विहिरीतून पाणी महिलांना, लहान मुलांना दोरीच्या सहाय्याने काढावे लागत आहे, त्यामुळे जीवितवाचा प्रश्न निर्माण होऊ शकतो। पाण्याचा प्रश्न गंभीर असताना एप्रिल महिना संपत आला असला तरी प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे पाणी टंचाई उपाय योजना करण्यात आलेल्या नाहीत। त्यामुळे ग्रामीण भागातील गावात, वाडी, वस्ती आणि तांड्यावर तसेच शहरातील प्रत्येक प्रभागात पाण्याच्या योग्य त्या सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात, जेणेकरून नागरिकांना पिण्याचे पाणी उपलब्ध होईल। ज्या गावात, वाडी, वस्ती, तांड्यावर आणि शहरातील प्रभागात पाणी जवळ शक्य नाही तेथे टँकर तात्काळ सुरू करणे, नवीन इंधन विहिरी मंजूर करून तात्काळ त्या घेणे, विहीर हातपंप अधिग्रहण करणे, जुन्या विहिरी हातपंप दुरुस्त करणे, पूरक योजना सुरू करणे इत्यादी। तसेच जिंतूर तालुक्यातील राशन कार्ड धारक लाभार्थी यांचे प्रश्न प्रलंबित असून त्याकडे आपल्या कार्यालयाकडून विशेष लक्ष दिले जात नसल्याने अनेक लाभार्थी यांना राशन कार्ड दिले जात नाही। त्यामुळे शासनाच्या विविध योजनेचा लाभ घेण्यासाठी राशन कार्डाची आवश्यकता असून ते राशन कार्ड नसल्याने योजनेपासून वंचित राहत आहे। तसेच अनेक गरीब लाभार्थी यांना धान्य मिळत नाही। अनेक लाभार्थी यांची नावे स्थलांतरित झाल्याने नाव कमी करण्याचे व नाव समाविष्ट करण्याचे अर्ज प्रलंबित आहेत। त्यामुळे अनेक लाभार्थी विविध लाभापासून वंचित राहत आहे। त्यासाठी उपाययोजना तात्काळ करण्यात याव्यात। ज्या लाभार्थ्यांचे नावे राशन कार्ड यादीत आहेत त्यांना नवीन राशन कार्ड तात्काळ वाटप करण्यात यावे। अनेक लाभार्थी यांना राशन कार्ड असून देखील राशन पुरवठा केला जात नाही, त्यांना अंत्योदय योजनेत समाविष्ट करून धान्य पुरवठा तात्काळ सुरू करणे, अनेक नवीन नागरिक आणि विवाहित महिला तसेच कुटुंबातील सदस्य यांची नावे राशन कार्डमध्ये समाविष्ट करणे, तसेच अनेक स्थलांतरित नागरिक आणि विवाहित मुलींची नावे कमी करणे, नावात दुरुस्ती असल्यास तात्काळ नाव दुरुस्त करून देणे इत्यादी मागण्यांचे लेखी निवेदन देण्यात आले। यावेळी माजी आमदार विजय माणिकराव बांबळे, रामराव उबाळे, मुरलीधर मते, विठ्ठल घोगरे, गणेशराव इलग, मधुकर भवाळे, शरदराव अंभुरे, संजय निकाळजे, खयूम कादरी, माऊली गायकवाड, प्रभाकर चव्हाण, जगदीश शेंद्रे, प्रकाश शेळके, प्रकाश शेवाळे, दत्तराव काळे, शेख इस्माईल, अहमद बागबान, कैलास महाराज, मनोहर सातपुते, सचिन राऊत, संजय अंभुरे, सूरज अंभुरे, शौकत लाला, अकुलाला, राहुल घुले, माणिक सानव, बबनराव मगर, बाळासाहेब मगर, शंकर जाधव, अविनाश म्हस्के, सलीम काझी, प्रकाश जाधव, विशाल चोपडे, दत्तराव लाटकर, सदाशिव सरकटे, गजानन काष्टे, माधव घोगरे, संजय शर्मा, दिलीपराव डोईफोडे, नयूम कादरी यांच्यासह तालुक्यातील आणि शहरातील शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते। पिण्याचं पाणी मिळालंच पाहिजे, पिण्याचं पाणी मिळालंच पाहिजे, पिण्याचं पाणी मिळालंच पाहिजे, पिण्याचं पाणी मिळालंच पाहिजे, राशन कार्ड मिळालंच पाहिजे, राशन कार्ड मिळालंच पाहिजे। तर विषय अतिशय गंभीर या ठिकाणी झाले। प्रामुख्यानं पहिला विषय आहे ते पिण्याच्या पाण्याची टंचाई। जिंतूर तालुक्यामध्ये एकूण 173 गाव आहेत आणि जिंतूर शहर आहे आणि अनेक गावामध्ये माझे कार्यकर्ते, अनेक सरपंचांनी मला सांगितलं की आमच्या गावात पिण्याचं पाणी येत नाही, आमच्या गावात कुठल्या प्रकारची प्रशासनानं टँकरची व्यवस्था केली नाही, कुठे विहीर अधिग्रहण नाही, टंचाईचा आराखडासुद्धा आणखीन मंजूर केलेला नाही। आज मला येनोली असेल, शेवडी असेल, हंडी असेल, असे अनेक गावचे शेतकरी कार्यकर्ते या ठिकाणी आले। मला एक गोष्ट जाणीवपूर्वक सर्व जनतेला सांगायची की पिण्याच्या पाण्याची टंचाईची आढावा बैठक त्या मतदारसंघाच्या आमदारांनी जानेवारी महिन्यामध्ये ही बैठक कंपल्सरी घेतली, पण आमच्या मतदारसंघाचं दुर्भाग्य असे की स्थानिक आमदारांनी कुठल्या प्रकारची बैठक या ठिकाणी घेतली नाही।
प्रशासकीय लेवलवर हे सोडून दिलं आणि प्रशासनाचं काय काम आहे हे आता मी बघितलं. आराखडा मंजूर नाही, पूरकची योजना ॲक्च्युली 2 महिन्यापूर्वी मंजूर व्हायला पाहिजे, त्याचं काम सुरू व्हायला पाहिजे. कुठल्याही प्रकारच्या पूरक योजना कामं सुरू नाहीत, दुरुस्तीची कामं सुरू नाहीत, नवीन बोर कुठल्या प्रकारचा यांनी घेतला नाही. असे अनेक प्रश्न घेऊन या ठिकाणी आम्ही पाणी टंचाईची घेऊन आलो. त्याच्यामध्ये तात्काळ मार्गी त्यांनी लावलं पाहिजे. दुसरा एक विषय महत्त्वाचा, अनेक शेतकरी असे आहेत की त्यांना राशन कार्ड मिळत नाही. जो शेतकरी 6 महिन्यापासून तहसीलला चक्रा मारतो त्यांना कुठल्या प्रकारचं राशन कार्ड दिलं जात नाही. काही लाभार्थी असे आहेत की त्याचं नाव डिलीट करायचं, काही लाभार्थी असे की त्याचं नाव ॲडिशनल करायचं. 6 महिन्यापासून ते सुद्धा प्रश्न पडले. अंत्योदय असेल, अन्न सुरक्षा असेल, याच्यामध्ये लोकांची नाव आली पाहिजे. ही एक प्रामुख्यानं मागणी केली की तात्काळ 15 दिवसाच्या आत ज्या लोकांचे राशन कार्डचे प्रश्न प्रलंबित आहेत ते तात्काळ मार्गी लावू असं आम्हाला तहसीलदारांनी सांगितलं. आणि तिसरा मुद्दा, या तालुक्यामध्ये जो पीक विमा शेतकऱ्यांना मिळायला सुरू झाला त्याच्यामध्ये त्या कंपनीने तफावत अशी केली की विजय भांबळेच्या नावानं 2 एकर जमीन असेल तर मला दिलीत 20,000 रुपये आणि शरद आंबोरेंना पण 2 एकर जमीन आहे, त्यांना 10,000 रुपये दिले. अशा प्रकारचं बऱ्याच गावामध्ये ज्या कंपनीकडं गव्हर्नमेंटनं इन्शुरन्सचं काम दिलं त्या इन्शुरन्स कंपनीनं तशा पद्धतीचा फ्रॉड या ठिकाणी केला. अशा अनेक समस्या घेऊन आम्ही सगळे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते तहसीलदारकडे आलो. आत्ताच तहसीलदार, BDO, सगळे डिपार्टमेंटचे कर्मचारी या ठिकाणी उपस्थित होते. आम्ही त्यांना 15 दिवसाचा अल्टिमेट दिला. 15 दिवसाच्या आत पिण्याच्या पाण्याची टंचाई, पीक विमा आणि राशन कार्ड या तिन्ही संदर्भात या ठिकाणी लक्ष घालावं आणि त्यांची कामं करावं अशा प्रकारचं आम्ही त्यांना सांगितलं. त्यांनीही सांगितलं की आम्ही 15 दिवसाच्या आत सगळे प्रश्न मार्गी लावू असं तहसीलदार आणि BDO यांनी सांगितलं. आता सांगितलं जानेवारीमध्ये मी सुद्धा आमदार होतो 2014 ते 19. आम्ही दरवर्षी सगळ्या गावातले सरपंच, प्रत्येक गावातला एखादा कार्यकर्ता, त्या ठिकाणचा ग्रामसेवक त्यांना बोलून जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद SCO, MSCB, BDO सगळ्या अधिकाऱ्यांसमोर प्रत्येक गावाचा आढावा मी घ्यायचो, आराखडा तयार करायचो. जानेवारी महिन्यात आम्ही आराखडा मंजूर करायचो आणि फेब्रुवारीमध्ये आम्ही कामं सुरू करायचो. पण आज दुर्भाग्य असं आहे की या मतदारसंघाच्या आमदारांनी कुठल्या प्रकारची मीटिंग घेतली नाही. प्रशासन तर काही सांगायची गरज नाही, प्रशासन पुढे सध्या कोमात गेलेलं आहे, प्रशासन आणि सरकार. म्हणून ही खरं पाहिलं तर लोकांना एक म्हणजे जीविताशी खेळण्याचं काम हे सरकार करते. अनेक घटना आपण टीव्हीवरती बघितल्या. काही मुली विहिरीमध्ये पडल्या पाण्यासाठी, काही महिलांचे पाय घसरून विहिरीमध्ये पडले. अशा अनेक घटना आपल्या महाराष्ट्रामध्ये घडल्यात. अशी घटना आमच्या तालुक्यात घडू नये यासाठी प्रशासनानं ही काळजी घ्यावी. दिवसात जर मागण्या पूर्ण न 15 झाल्या, दिवसाच्या आत मागण्या मंजूर नाही झाल्या तर आम्ही त्यांना अल्टिमेट दिलाय. आम्ही लोकशाही पद्धतीनं तहसील कार्यालय किंवा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर प्रचंड. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्रासाठी जिंतूर प्रतिनिधी मुजीब सिद्दीकी, परभणी. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.